नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मातृत्व प्राप्तीसाठी वरदान IVF आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचे वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर नरहरी मळगावकर आणि डॉक्टर सोनाली मळगावकर. आपण दोघांचंही स्वागत करूया. सर, मॅडम, दोघांचंही कार्यक्रमात मनापासून स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण दोन्ही पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर नरहरी मळगावकर हे वंध्यत्व निवारण तज्ज्ञ असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, पुणे, नाशिकमध्ये प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर नावानं आंतरराष्ट्रीय दर्जाचं सुसज्ज हॉस्पिटल कार्यरत आहे. डॉक्टर मळगावकर हे रिलायन्स लाईफ सायन्स मुंबई या ठिकाणी IVF विभागामध्ये कार्यरत होते. प्रसिद्ध IVF तज्ज्ञ डॉक्टर BN चक्रवर्ती कलकत्ता यांच्यासोबत सरांनी काम केलंय. या प्रदीर्घ अनुभवानंतर डॉक्टर मळगावकर यांनी सिंगापूरमधून आपलं IVF विषयात उच्च शिक्षण मिळवलं. तिथं जगविख्यात IVF तज्ज्ञ डॉक्टर PC वोंग यांच्यासोबत सरांनी काम केलं. आतापर्यंत प्रोजेनेसिसला देशात आणि विदेशात अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. आत्ताच प्रोजेनेसिसमध्ये एका विदेशी महिलेला विवाहाच्या 18 वर्षानंतर मातृत्व सुख मिळालं. IVF प्रणालीनं अपत्य प्राप्तीसाठी या महिलेनं UK, अमेरिका, नॉर्वे, डेन्मार्क, कॅनडा आदी प्रगत देशांमध्ये उपचार घेतले होते. या दरम्यान तब्बल 8 वेळा IVF तंत्रज्ञान अपयशी ठरलं. मात्र प्रोजेनेसिसमध्ये या महिलेला पहिल्याच IVF सायकलमध्ये यश मिळालं. वारंवार IVF अपयशी झालेल्या रुग्णांना डॉक्टर नरहरी मळगावकर हे खरंच एक वरदान म्हणावं लागेल. आजच्या आपल्या दुसऱ्या पाहुण्या डॉक्टर सोनाली मळगावकर या सुद्धा वंध्यत्व निवारण तज्ज्ञ असून त्यांनी पुणेमधून पदवी पूर्ण केलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी मुंबई येथील ग्रँड मेडिकल कॉलेज आणि जे ग्रुप ऑफ हॉस्पिटलमधून MS गायनेकोलॉजिस्ट ही पदव्युत्तर शिक्षण घेतलं. सध्या त्या 6 वर्षांपासून प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये IVF तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक वंध्यत्व दाम्पत्यांवरती IVF पद्धतीचे यशस्वी उपचार करून त्यांच्या चेहऱ्यावर त्यांनी आनंद फुलवलाय. तसंच त्यांनी वारंवार IVF अपयशी असलेल्या दाम्पत्यांवर देखील उपचार केलेले आहेत. चला तर मग आजच्या या दोन्ही महत्त्वाच्या पाहुण्यांसोबत आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. सगळ्यात सुरुवातीला मला पहिला प्रश्न जो आहे तो सरांना विचारावा वाटतो. सर, जसं आपण म्हणतो की IVF हे मातृत्व प्राप्तीसाठी एक वरदान आहे, IVF ची प्रोसेस काय असते याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. आणि उपयोग हा कोणत्या कपल्स नव्हतो, कारण बऱ्याच वेळेला तो एक संभ्रम असतो कपल्समध्ये की नेमकं कोणी IVF करायला पाहिजे, कोणाला त्याचा फायदा होऊ शकतो. तर सर, याच्या बाबतीमध्ये काय सांगाल? नक्की प्रशांतजी, आपण महत्वाची गोष्ट आहे हे जाणून घेणं फार गरजेचं आहे की नक्की IVF प्रोसेस काय असते आणि त्याचा उपयोग ह्या नक्की कोणत्या कपल्ससाठी केला जातो. सो IVF ज्याला आपण इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणतो, ही जी प्रोसेस असते ही एक टेक्निक आहे. याच्यामध्ये आपण जी लेडीज असते तिला आपण 10 ते 15 दिवस इंजेक्शन देऊन तिचे जे सीबीज आहे ते वाढवतो. जे मॅच्युअर झाले का ते भूल देऊन एका सिंपल ऑपरेशनद्वारे ते शरीराच्या बाहेर काढून देतो आपण. तेव्हा मिश्रांची शुक्राणू घेऊन जी एम्ब्रियोलॉजी लॅब असते त्या लॅबमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरीज असतात. सो त्याच्यामध्ये आपण तो स्त्रीबीज घेऊन आणि ते शुक्राणू घेऊन त्याचं फलितीकरण करून त्याचा आपण गर्भ तयार करतो. बरं. आणि तो जो गर्भ आहे एक आपण आर्टिफिशियल इन्क्युबेटर, गर्भाशयासारखं एक इन्क्युबेटर असतं, त्याच्यामध्ये तो गर्भ आपण 3 ते 5 दिवस वाढवतो आणि तो जो गर्भ आहे तो त्या लेडीजच्या गर्भाशयात आपण ट्रान्सफर करतो. तर ही जी पूर्ण प्रोसेस आहे याला आपण IVF प्रोसेस आपण असं म्हणतो. बरोबर. सो आता नक्की ही IVF प्रोसेस कोणत्या कपल्सला फायदेशीर ठरू शकते जसा विचार केला आपण, हो. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं इंडिकेशन मध्ये जर एखाद्या कपलला प्रेग्नन्सी राहत नसेल आणि त्याच्यामध्ये त्या लेडीच्या दोघं गर्भनलिका बंद असतील, तर अशा कंडिशन मध्ये IVF द्वारे रिझल्ट अतिशय चांगले आपल्याला मिळू शकतात. त्याचप्रमाणे पुरुष वंध्यत्व असेल, पुरुषांमध्ये शुक्राणूची कमतरता असेल, त्याचा काउंट, मोटिलिटी, मॉर्फोलॉजी मध्ये प्रॉब्लेम असेल किंवा शुक्राणू नसतील, सो असे जे कपल्स आहे अशा कपल्स मध्येही IVF आणि त्याच्यामध्ये जे अत्याधुनिक उपचार पद्धती असतात त्याच्याद्वारे अतिशय चांगले रिझल्ट मिळू शकतात. नक्कीच. याच्या पुढे जाऊन आपण जर विचार केला, जर एखाद्या लेडीजचे वारंवार बरेचसे IUI झाले असतील आणि IUI मध्ये जर रिझल्ट मिळत नसेल, सो अशा कंडिशन मध्ये आपण IVF करू शकतो. एखाद्या लेडीजची वयानुसार जर पाळी बंद झाली असेल आणि पाळी बंद झाल्यानंतर तिला अपत्य हवं असेल किंवा वयाच्या आधी पाळी बंद झाली असेल त्याच्यात तिला अपत्य हवं असेल किंवा गर्भाशयाचे काही प्रॉब्लेम्स असतील ज्याच्यामुळे गर्भाशय नसेल किंवा छोटं असेल, सो त्या कंडिशन मध्ये तिला नॅचरली किंवा IUI मध्ये प्रेग्नन्सी राहू शकत नसेल, सो अशा वेगवेगळ्या कारणांसाठी जर आपण IVF उपचार पद्धती केली तर हे जे कपल्स आहे यांना अतिशय चांगले रिझल्ट आपण IVF द्वारे देऊ शकतो. नक्कीच. मला पुढचा प्रश्न मॅडमना विचारायचा आहे की जसं आता मॅडम आपण म्हणतो की IVF ही अत्यंत आधुनिक अशा पद्धतीची एक प्रणाली आहे, उपचार प्रणाली आहे. या उपचार पद्धतीबद्दल जी आधुनिकता आहे याच्यामध्ये
त्याबद्दल आपल्याला प्रेक्षकांना काय सांगता येईल? नक्की. सरांनी जसं सांगितलं की IVF मध्ये उपचार पद्धतीमध्ये गर्भपिशवी बाहेर लॅबमध्ये बनवले जातात. बरोबर. पण या आधुनिक तंत्रज्ञान कसे झाले त्याच्यामध्ये ICSI तर त्याच्यामध्ये काय होतं की शुक्राणू जरी अतिशय मोटिलिटी जरी अतिशय कमी असेल तरी पण आपण प्रेग्नन्सी देऊ शकतो. शिवाय मॉर्फोलॉजीमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल किंवा फंक्शनल कपॅसिटी कमी असेल तर IMSI आणि PICSI पण आपल्याला रेट इम्प्रूव्ह करता येऊ शकतोय. शिवाय शुक्राणू धातूमध्ये नसतील तरी पण आपण अंडकोशातून रेट्रायवल टेक्निक म्हणजे टीसा झालं, मायक्रो टीसा झालं, मेसा झालं, पेसा झालं या सगळ्या टेक्नॉलॉजीद्वारे आपण शुक्राणू नसतील तरी पण आपण प्रेग्नन्सी देऊ शकतोय. शिवाय समजा मेनोपॉज झाला असेल किंवा गर्भांची क्वालिटी उत्तम नसेल बनत किंवा काही जेनेटिक अनुवांशिक रोग जर असतील पॅरेंट्समध्ये तर आपण वेगवेगळे डोनर प्रोग्राम जसं की स्त्रीबीज दान झालं, गर्भदान झालं किंवा बरोबर. स्पर्म डोनेशन याच्याद्वारे प्रेग्नन्सी आपण देऊ शकतोय. शिवाय प्रेग्नन्सी रेट वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले म्हणजे लेझर असिस्टेड हॅचिंग झालं, ब्लास्टोसिस कल्चर झालं, सिक्वेन्शियल ट्रान्सफर झालं, फ्रीजॉल प्रोटोकॉल झालं किंवा नॅचरल सायकल ट्रान्सफर झालं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला इम्प्लांटेशन रेट खूप जास्ती वाढवता येऊ शकतो. शिवाय गर्भ रुजायला जर काही प्रॉब्लेम होत असेल तर त्याच्यामध्ये आपण अस्तराचा एंडोमेट्रियल ब्लड फ्लो स्टडी करू शकतोय. एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी ॲरे करून आपण पर्सनलाइज एम्ब्रिओ ट्रान्सफर करू शकतोय. शिवाय काही इम्युनोथेरपी आलं जसं की लीड झालं, PRP झालं याच्यामुळे जे गर्भ रुजण्यासाठी पण मदत होऊ शकते. शिवाय जेनेटिकली गर्भ नॉर्मल आहे की नाही हे आपण इम्प्लांटेशन टेक्निक्स म्हणजे PGD आणि बरोबर. PGS या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे गर्भाची आपण चाचणी करू शकतोय. शिवाय गर्भाशयच जर नसेल तर आपण सरोगसीद्वारे प्रेग्नन्सी देऊ शकतोय. लॅबमध्ये पण आधुनिक तंत्रज्ञान जर आलंय जसं काही क्लोज वर्किंग चेंबर्स आलेत, क्लास 1000 लॅब्स आलेत, टाइम लॅब्स टेक्नॉलॉजी आली आहे, एम्ब्रिओस्कोप आलेत. तर या सगळ्यामध्ये आपण कल्चर कंडिशन इम्प्रूव्ह झाले आहेत त्याच्यामध्ये आपण उत्तम सक्सेस रेट IVF दरम्यान पण देऊ शकतोय. निश्चितपणानं प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर जे आहे जे ठाण्यामध्ये आहे, नाशिकमध्ये आणि खूप साऱ्या लोकांनी आत्तापर्यंत प्रोजेनेसिसमधून उपचार घेतलेले आहेत. त्यांना मातृत्व सुख जे आहे ते मिळालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यापैकीच काही अशाच लोकांनी आपल्याकडे प्रतिक्रिया दाखल केलेल्या आहेत, बोललेले आहेत की त्यांचे अनुभव काय होते की त्यांना काय वाटलं. बघूया आपण हा पहिला अनुभव. माझं नाव सावकार हर्षाली तुषार. माझं नाव तुषार धर्मराज सावकार. तर आम्ही यापूर्वी बरेच डॉक्टर बघितले, ट्रीटमेंट घेतली आणि त्या ठिकाणी आम्हाला कुठलाही फरक जाणवला नाही. डॉक्टर मळगावकरांचा ॲड्रेस दिला आणि त्या ठिकाणी आम्ही इथं पोचलो. आम्हाला आता 6 महिने झाले ट्रीटमेंट घेऊन. आता माझ्या मिसेसला प्रेग्नन्सी राहिलेली आहे. तर खूप छान वाटतंय. आज सोनोग्राफीचा रिझल्ट ऐकून छान वाटलं, पॉझिटिव्ह रिझल्ट ऐकल्यामुळे. तर डॉक्टर पण छान आहेत, व्यवस्थित समजावून सांगतात सर्व गोष्टी. मॅम पण व्यवस्थित समजावून सांगतात, सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित देतात. त्याच्यामुळे आणि आई होणार आहे तो तर आनंद खूपच वेगळा आहे अजून. निश्चितपणानं मातृत्व सुखाचं जे काही एक आनंद असतो, एक जे समाधान असतं ते समाधान आपल्याला निश्चितपणानं यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. सर, कार्यक्रमामध्ये पहिला फोन येतोय तो मी घेणार आहे. त्यांना प्रश्न विचारायचा आहे. रेश्मा साळुंखे आहेत आपल्यासोबत, भांडूप मुंबई इथून. त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला रेश्मा, काय समस्या आहे तुमची? हॅलो. बोला. हा सर, माझे 5 सायकल ॲव्हरेजचे फेल गेले आहेत. पहिल्या 2 सायकल मध्ये गर्भाची क्वालिटी चांगली नव्हती, पण त्यानंतर 3 वेळेस चांगले गर्भ बनून पण रिझल्ट आला नाही. तर काय करायला पाहिजे? बर ओके. सर, काय वय सांगता किती येईल यांना? वय किती आहे तुमचं वय रेश्माजी? किती आहे रेश्मा? वय 34 वर्ष आहे सर. 26 वर्षांचं वय. ओके. सो आता प्रशांतजी, आपण जेव्हा रेश्माजींचा जो क्वेश्चन आपण बघतो आहे, सो हो. याच्यामध्ये त्यांचं वय 34 वर्ष आहे आणि 5 वेळा त्यांचे IVF झालेले आहे, पण 5वी वेळा त्यांना त्याच्यात यश मिळालेलं नाही. त्याच्यामध्ये त्यांनी पॉइंट सांगितला की काही IVF मध्ये त्यांना गर्भ चांगले बनले नाही, पण बाकीच्या 3 IVF मध्ये गर्भ बनले पण त्याच्यातून त्यांना तसा रिझल्ट मिळाला नाही. सो आपल्याला सगळ्यात महत्वाचे अशा केसमध्ये बघणं गरजेचं आहे का नक्की प्रॉब्लेम काय आहे, 5 IVF फेल्युअर का झाले हे आपल्याला फाइंड आउट करणं सर्वात महत्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये जर आपण सर्वात महत्वाचं बघायचं अंडाशयाचा काही प्रॉब्लेम आहे का, तो पहिले आपण रूल आउट केला गेला पाहिजे. त्याची कॅपॅसिटी कशी आहे, ते जे स्त्रीच्या आधी मिळाले त्याची क्वालिटी कशी होती, त्याच्यापासून जे गर्भ बनले ते कसे होते ते आपण बघणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जर 3 सायकल मध्ये गर्भ चांगले बनवून ते रुजले नाही, तर ते रुजले का नाही ते आपल्याला बघणं गरजेचं आहे.
तर मग गर्भाशयामध्ये काही प्रॉब्लेम होता का? त्याचा मधला लेयर चांगला नव्हता का? त्याच्यामुळे ते रुजले नाही का? का गर्भ पुढे वाढले नाही? ते पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. तसंच मिस्टरांच्या ह्याच्यात काही प्रॉब्लेम आहे का? नक्कीच. ते पण आपल्याला बघणं फार गरजेचं आहे. सो मिस्टरांच्या शुक्राणूमुळे पण काही प्रॉब्लेम होतोय का? ते आपल्याला रूल आउट करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा रूल आउट होऊन आपण ॲक्युरेट डायग्नोसिसवर येणार, तर डायग्नोसिसनुसार आपण योग्य ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. पर्टिक्युलरली जेव्हा वारंवार आयव्हीएफ फेल असतं, अशा केसेसमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा एंडोमेट्रियल स्टडी केला गेला पाहिजे. त्यांचे ओव्हरियन रिझर्व्हच्या टेस्ट केल्या गेल्या पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यानंतर जे एम्ब्रिओ आपण तयार करणार, ते आपण गोठवून ठेवले गेले पाहिजे आणि गोठवून त्याच्यानंतर आपण लेझर असिस्टेड हॅचिंग किंवा ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर या माध्यमातून जर आपण पुढे गेलो, तर आपल्याला रिझल्ट अतिशय चांगला मिळतो. बरोबर. तसंच आपण एंडोमेट्रियमचे काही प्रॉब्लेम असेल तर ते आपण बघणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये आपण एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी अरे करून बघू शकतो किंवा त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, ज्याला पीजीटीए म्हणतो आपण, प्रिजेनेटिक इम्प्लांटेशन टेस्टिंग फॉर अॅनिप्लॉइडिक एम्ब्रिओ. सो हे जेव्हा आपण बघतो, या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा आपण जेव्हा उपयोग करतो, योग्य निदान करून योग्य जी टेक्नॉलॉजी आणि त्याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर इंडिव्हिज्युअलायझेशन ऑफ मॅनेजमेंट, बरोबर. म्हणजे आपण त्यांच्या शरीराप्रमाणे जर योग्य पद्धतीने ट्रीटमेंट केली आणि फ्रोझन सायकल्स जर केल्या अशा पेशंट्समध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला नक्की चांगले रिझल्ट्स हे मिळू शकतात. तर मी रेश्माजींना सांगेल, 5 आयव्हीएफ जरी फेल असतील तरी योग्य ठिकाणी योग्य ट्रीटमेंट केली तर तुम्हाला रिझल्ट हा चांगला मिळू शकतो. नक्कीच. सर, अजून एक आपल्याला फोन येतोय पुण्यातून. राजश्री देवधर आपल्यासोबत आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला राजश्री, काय समस्या आहे तुमची? राजश्री, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? हॅलो, हा बोला, प्रश्न विचारा. मी राजेश्री देवधर बोलते पुण्यावरून. बोला. मला टॅबलेट शिवाय पिरियड्स कधी आलेच नाहीयेत सर, आणि USG मध्ये गर्भाशय छोटा आहे असा ओके. रिपोर्ट आहेत. लग्नाला आता 3 वर्ष होत आली, ओके. तर प्रेग्नेन्सी राहू शकेल का? ओके, आपण मॅडमना याचं उत्तर विचारूया. मॅडम, काय सांगता येईल यांच्या प्रश्नाचं उत्तर? हा, नक्की. तर राजश्रीजींचा जो प्रश्न आहे तर त्याच्यामध्ये त्यांना टॅबलेट शिवाय पिरियड्स कधीच येत नाही. तर मग आपल्याला एक शंका वाटते की गर्भाशय तर व्यवस्थित, पण अंडाशयात श्रीबीच्या संपून गेले. तर आपल्याला याचा आधी कन्फर्मेशन काही तपासण्यांद्वारे करावं लागेल. म्हणजे सोनोग्राफीत आपल्याला अँट्रल फॉलिक्युलर काउंट किती आहे, काही ब्लड टेस्ट म्हणजे AMH किती आहे हे आधी बघणं गरजेचं आहे. बरोबर. जर अंडाशयात श्रीबीजे संपून गेले असल्या कारणाने हे सेकंडरीली पिरियड्स येत नाहीये. तर त्या केसमध्ये याच्यामध्ये ट्रीटमेंटचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे गर्भाशय आधी व्यवस्थित प्रिपेअर करणं. बरोबर. म्हणजे त्यासाठी आपल्याला अस्ताराचा स्टडी करावा लागेल आणि गर्भाशयाचं प्रायमिंग करावं लागेल. म्हणजे त्यांचे पिरियड्स आपल्याला मेडिकेशनने आधी आणावे लागतील, त्याचा ब्लड फ्लो इम्प्रूव्ह करावा लागेल गर्भाशयाचा. आणि त्यानंतर जर गरज वाटली तर आपल्याला मेट्रोप्लास्टी करून गर्भाशयाचं साईज वगैरे वाढवता यायला पाहिजे, कारण जेणेकरून प्रेग्नन्सी अबॉर्ट नको व्हायला. ट्रीटमेंटचा जर विचार केला तर प्रेग्नन्सी जर राहायची असेल अशा कंडिशनमध्ये तर आपल्याला श्रीबीज दानाचं ऑप्शन घ्यावं लागेल. म्हणजे श्रीबीज आपल्याला बँकेतून घेऊन मिस्टरांच्या शुक्राणूंसोबत फर्टिलाइज करून अशा प्रकारे गर्भ बनवून तो आपण जर प्रायमिंग केलेल्या गर्भाशयात आपण ट्रान्सफर करू तर बरोबर. नक्कीच राजश्री प्रेग्नन्सी तुम्हालाही राहू शकते. निश्चितपणानं मॅडमने या प्रश्नाचं उत्तर दिलंय. मला अजून एक व्हिडिओ या ठिकाणी दाखवायचा, जो प्रोजेनेसिसचे पेशंट आहेत आणि त्यांचा अनुभव आहे. तो अनुभव, त्याचा हा दुसरा व्हिडिओ. प्रदीप राठोड आणि माझी मिसेस वैशाली राठोड. आम्ही सुरुवातीला जवळपास 2014 पासून मॅरिड आहे आणि त्यावेळेसपासूनच थोडंसं प्रयत्नरत होतो की बाळ वगैरे हवं म्हणून, पण काही कारणास्तव प्रॉब्लेम येत होते. आमचे कलिग्ज आहेत मुकवाने सर, त्यांच्याकडून माहिती पडलं की नरहरी मळगावकर यांचा कॅम्प अमरावतीला आहे, आपण येऊ इच्छिता का? तर आम्ही त्यांच्यासोबत कॅम्पला गेलो आणि कंटिन्युअसली आम्ही वाशिम जिल्हा कारंजा लाड येथून अपडाऊन केल्यासारखंच येत होतो. त्रास व्हायचाच जर्नीचा, कारण बऱ्याच वेळेस बसने येणे, ट्रॅव्हल्सने येणे, या सगळ्या गोष्टी सफर कराव्याच लागल्या. पण इथं आल्यानंतर नेहमी असं एक चांगलं वातावरण मिळायचं, स्टाफकडूनही खूप व्यवस्थित सहकार्य मिळायचं. म्हणून आज जवळपास 10 महिन्यानंतर जो आम्ही इथपर्यंत आलो आहे, डिसेंबर महिन्यापर्यंत, तर आम्हाला एक रिस्पॉन्स असा मिळाला आहे की मिसेस आता कन्सिव्ह झाल्यामुळं आम्हाला गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहेच. नक्कीच आपण हा अनुभव देखील बघितला. आणि अजूनही जे प्रेक्षक आता आपल्याला पाहत आहेत, हा कार्यक्रम पाहत आहेत, त्यांना जर प्रोजेनेसिस सेंटरशी भेट घ्यायची असेल, तिथे जायचं असेल, अपॉइंटमेंट घ्यायची असेल, डॉक्टरांना भेटायचं असेल, तर तुम्ही निश्चित आत्ता जे स्क्रीनवरती नंबर सुरू आहेत त्याच्यावरती सरांना कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता, भेटू शकता, उपचार देखील घेऊ शकता. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, ते विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी.
प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचे डॉक्टर नरहरी मळगावकर आणि डॉक्टर सोनाली मळगावकर आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करतोय. मला एक वेगळा प्रश्न या ठिकाणी विचारायचा होता की IVF सेंटर्स जे असतात सर, त्या IVF सेंटरचे रिझल्ट्स जे असतात ते खूप महत्त्वाचे असतात. त्याच्यावरतीच या सगळ्या पुढच्या ज्या काही प्रोसेस आहेत या प्रोसेस खूप महत्त्वाच्या असतात आणि त्याच्यातनं जे काही निघणारे रिझल्ट्स आहेत ते महत्त्वाचे होतात असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. तर सेंटरचा जो एक दर्जा आहे तो दर्जा कितपत याच्यामध्ये मॅटर करतो असं मला या ठिकाणी जाणून घ्यायला आवडेल. नक्की प्रशांतजी, हा फार महत्वाचा क्वेश्चन आहे. IVF सेंटर आणि IVF रिझल्ट याच्यामध्ये फार महत्वाचं कॉम्बिनेशन आहे. तर सेंटर चांगलं असेल तर तिथे IVF चे रिझल्ट अतिशय चांगले बघायला मिळतात. बरोबर. तर जसं आपण बघितलं तर आता जे IVF सेंटर आहे हे एक्सक्लुझिव्ह IVF सेंटर, टर्शरी केअर IVF सेंटर्स आता तयार झाले आहेत. सो ह्या ज्या IVF सेंटर्स मध्ये असतात इथे एक्सक्लुझिव्हली फक्त IVF ची ट्रीटमेंट केली जाते. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही ट्रीटमेंट तिथे केली जात नाही. बरोबर. सो एक्सक्लुझिव्ह IVF सेंटर असणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्या IVF सेंटरमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर योग्य आहे का, तिथे सर्व अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे का, ते बघणं महत्वाचं आहे. तसंच सर्वात महत्वाचं तिथली जी लॅब आहे, एम्ब्रियोलॉजी लॅब, ती किती ऍडव्हान्स आहे, त्याच्यातली टेक्नॉलॉजी किती ऍडव्हान्स आहे हे फार महत्वाचं असतं. तसेच तिथे असलेले जे डॉक्टर आहे, डॉक्टर्स किती ट्रेन आहे, किती स्किलफुल आहेत आणि त्याच्यामध्ये त्याचं प्राधान्य, त्यांचे नाकुन्य त्या IVF फील्डमध्ये आहे का, आणि हे सगळं आपल्याला बघणं फार गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे ते जे सेंटर आहे तिथे इंडिव्हिज्युअलायझेशन ऑफ मॅनेजमेंट होते का, म्हणजे बॅचेस मध्ये ट्रीटमेंट केली तर कुठेतरी रिझल्ट कमी होतो आणि जर शरीराप्रमाणे पेशंटच्या बॉडीप्रमाणे जर आपण ट्रीटमेंट केली तर इथं रिझल्ट अतिशय चांगला मिळतो. तसेच जे सगळ्यात महत्वाची जी स्टेप असते ती एम्ब्रियो ट्रान्सफर, ती फार महत्वाची हे असते. तर एम्ब्रियो ट्रान्सफर कोण करत आहे त्याच्यावर पण रिझल्ट फार डिपेंड असतात. तसंच जे भ्रूण तज्ञ आहे ज्या सेंटरमध्ये, जे एम्ब्रियोलॉजिस्ट आहे, जे IVF कन्सल्टंट आहे, ते तेवढे ट्रेन असणं फार गरजेचं आहे. सो जेव्हा आपण बघतो तर जेव्हा या सगळ्या कॉम्बिनेशन येतात, जे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ऍडव्हान्स लॅब आहे, ट्रेन अँड स्किलफुल डॉक्टर्स आहे आणि चांगले एम्ब्रियोलॉजिस्ट आहे, याचं जेव्हा कॉम्बिनेशन आपल्याला मिळतं तिथे आपण IVF चे जे रिझल्ट आहे ते अतिशय जास्त प्रमाणात आपल्याला चांगले बघायला मिळतात. ज्याच्या जर कम्पेअर केलं तर नॉर्मल ठिकाणी IVF करणं आणि अशा ठिकाणी IVF करणं याच्यामध्ये फार हा मोठा फरक असतो रिझल्ट मध्येही. जसं मी सांगितलं, प्रोजेनेसिस जे सेंटर आहे नाशिक, ठाणे, पुणे, याच्यामध्ये या सर्व ऍडव्हान्स ट्रीटमेंट आपल्याला उपलब्ध आहे आणि हे जे आहे हे एक्सक्लुझिव्ह IVF सेंटर्स आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे दुरून दुरून पेशंट येतात ते रिझल्टसाठी. आणि महत्वाचं म्हटलं तर IVF फेल्युअर झालेले पेशंट आपल्याकडे सर्वात जास्त असतात आणि त्यांनाही आपण चांगले रिझल्ट आपण देतो. सो हे नक्की मी म्हणू शकेल IVF सेंटर आणि IVF रिझल्ट याच्यामध्ये फार महत्वाचा संबंध आहे. सेंटरनुसार रिझल्ट हे चेंज होत राहतात. निश्चितपणानं सर आणि मॅडम, तुम्हाला दोघांनाही खरं तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं आता हे सगळेजण एक्सपिरियन्स आपण पाहतोय किंवा क्रिटिकल कंडिशन्समध्ये सुद्धा तुम्ही काम केलं आहे आणि आत्ताची जी काही सगळी पॅन्डेमिकची सिच्युएशन आहे, या पॅन्डेमिकच्या सिच्युएशन्समध्ये जर लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल किंवा त्यांना मार्गदर्शन घ्यायचं असेल, भेटायचं असेल, तर त्यांनी आत्ता नेमकं कशा पद्धतीनं काम करायला हवं किंवा कशा पद्धतीनं तुम्हाला अप्रोच करायला हवा, सर काय सांगाल? नक्की. आता प्रशांतजी, आता आपण म्हणतो कोरोनाची पॅन्डेमिक सिच्युएशन आहे. सो आता याच्यामध्ये प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरने बऱ्यापैकी नवीन गोष्टी आणलेल्या आहेत. त्याला आपण ऑनलाईन कन्सल्टेशन म्हणतो. ऑनलाईन कॅम्प्स आपण आता केलेले आहेत. तसे ऑगस्ट महिन्यात आपले ऑनलाईन कॅम्प्स पण आहे. सो याच्यामध्ये आपण पेशंटला सांगतो बाबा तुम्ही घरी राहून तुम्हाला ऍटलीस्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील, तुम्हाला कन्सल्ट करायला मिळेल. जे तज्ञ IVF कन्सल्टंट आहे प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचे, यांच्याशी तुम्ही डायरेक्टली व्हिडिओ कॉलवर तुम्ही बोलू शकणार. तुमचे सगळे रिपोर्ट्स तुम्ही आधी सबमिट करावं लागतात. ते रिपोर्ट्स बघून ते कन्सल्टंट जे आहे सर्व हे आपण त्यांना गाईड करतो, काय प्रॉब्लेम आहे, पेशंटचे प्रॉब्लेम पहिल्यांदा आपण अंडरस्टँड करून देतो. नक्की. कारण सर्वात महत्वाची गोष्ट आहे, प्रॉब्लेम जेव्हा अंडरस्टँड होतो, प्रॉब्लेम कळतो पेशंटला, तेव्हा पेशंट हा योग्य ट्रीटमेंट घेऊन त्याला आपण रिझल्ट आपण देऊ शकतो. आणि बरोबर. आपण ह्या पद्धतीने ऑनलाईन जी कॅम्पेन आहे, जे कन्सल्टेशन आहे, हे ऑलरेडी आपलं चालू आहे. सो कोणाला त्याच्यामध्ये जर सहभाग घ्यायचा असेल तर नक्की ते कॉन्टॅक्ट करून ऑनलाईन जे आहे कन्सल्टेशन, आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, याला कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाहीये, तर ते कन्सल्टेशनचा लाभ ते नक्की घेऊ शकतात. नक्कीच सर. अजून एक आपले प्रेक्षक आहेत वासंती देशमाने सोलापूरवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला वासंती, काय समस्या आहे तुमची? नमस्कार सर. नमस्कार. मी वासंती देशमाने बोलते सोलापूरहून. बोला. 13 वर्षापासून आम्ही बरेच ट्राय केलंय. 11 वेळा आमचं IUI झालंय. बरं. 1 वेळा IVF झालं, पण तरी अजूनही प्रेग्नन्सी नाही राहिली. तर ओके. आता रिझल्ट येऊ शकतो का?
बर सर, काय सांगता येईल यांना? प्रश्न तुम्हाला कळला असेल. हॅलो. सर, प्रश्न तुम्हाला कळलाय ना? हो हो, मे बी मॅडमांना विचारला का मला विचारला सर? तुम्हालाच विचारला सर. ओके ओके. वासंतीजींचा जो क्वेश्चन आहे, सो वासंतीच्या क्वेश्चनला जे आपण बघतो महत्वाचं, आता जेव्हा ते सांगितलं तर 11 वेळा त्यांचे IUI फेल झालेले आहे आणि 1 वेळा त्यांचा IVF फेल झालेला आहे. सो जसं मी सांगितलं, आता 13 वर्ष जेव्हा लग्नाला झालेले असतात, अशा कंडिशन मध्ये एवढे फेल्युअर होणं आणि त्याच्यातून कधी प्रेग्नन्सीने राहणं हे फार महत्वाची बाब आहे. तर आपल्याला याच्यात परत इव्हॅल्युएशन करणं हे फार महत्वाचं आहे. नॉर्मली आपण 11 IUI कधी सजेस्ट करत नाही. 5 ते 6 IUI जर फेल झाले तर त्यापुढची ट्रीटमेंट ही IVF घेतली गेली पाहिजे. पण त्यांनी 11 IUI मध्ये रिझल्ट नाही मिळाला तर आपल्याला प्रॉब्लेम शुक्राणूमध्ये आहे, गर्भाशयामध्ये आहे, गर्भनलिकेमध्ये आहे, अंडाशयामध्ये आहे का काही हॉर्मोनल इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे ते शोधणं आपल्याला फार गरजेचं आहे. सो आपल्याला ते कारण शोधणं आणि जे IVF केलं, IVF का फेल झालं हे पण आपल्याला बघणं फार महत्वाचं आहे. सो जसं मी सांगितलं, आपल्याला इनडेप्थ इव्हॅल्युएशन करणं हे फार महत्वाचं आहे अशा केसेसमध्ये. आणि इनडेप्थ इव्हॅल्युएशन नंतर मी वासंतींना सांगेल तुम्हाला IVF हीच टेक्नॉलॉजी वापरावं लागेल. पण IVF मध्ये कोणची नक्की ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही तुमच्या रिपोर्ट्स नुसार आपण तुम्हाला सांगू शकतो. पण जर नॉर्मली मी ते सांगितलं अशा कंडिशन मध्ये नॉर्मली फ्रीज-ऑल प्रोटोकॉल, ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर, लेझर असिस्टेड हॅचिंग आणि ह्या ऍडव्हान्स उपचार पद्धतीने केलं. त्याच्या आधी आपण अस्तर चांगल्या पद्धतीने चेक केलं, एंडोमेट्रियम व्यवस्थित आहे का, त्याचा थिकनेस, मॉर्फोलॉजी, ब्लड परफ्यूजन इंडायसिस हे सगळं बघणं गरजेचं आहे. या निश्चित. सगळे ऍडव्हान्स रिपोर्ट नंतर योग्य डायग्नोसिस करून IVF मध्ये योग्य उपचार पद्धतीचं जसे आपण दिली, जसं मॅडमांनी ऑलरेडी सांगितलं नवीन उपचार पद्धती अवेलेबल आहेत, बरोबर. तर त्या पद्धती वापरली तर नक्की त्यांना रिझल्ट चांगला मिळू शकतो. नक्कीच. आपण एकदम कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत. मॅडम, जाता जाता आपल्या प्रेक्षकांना आणि ज्यांना हे सुख प्राप्त नाहीये किंवा ज्यांना आता ट्रीटमेंट घ्यायची आहे किंवा जे तुमच्याशी अप्रोच करण्याचा प्रयत्न करतायत, त्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? मी हे सध्या टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स आहे. त्यामुळे प्रॉब्लेम नाही त्यासाठी अवेलेबल आहे. बरोबर. जर आपण प्रॉपर इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट केली आणि प्रॉपर निवडलं तर प्रॉब्लेम कसाही असते, प्रेग्नन्सी सुख नक्की मिळू शकतं. त्यासाठी अप्रोच होणं गरजेचं, मनातले गैरसमज काढून IVF तंत्रज्ञानाचा अचूक उपयोग करणं गरजेचं आहे. नक्कीच. थँक्यू सो मच दोघांचे आभार, कारण एवढ्या व्यस्त वेळात वेळ काढून तुम्ही दोघेही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि आमच्या सर्व प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत आणि एवढी छान छान उत्तरं दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून दोघांचेही आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.